ए भाऊ चल घे कापून केक आता चल. चला चला. हॅपी. अरे माझी अंगठी कुठं गेली? काय आलं? सकाळी तर होती राव. काय रे अंगठी एक्सपेन्सिव्ह होती का लय? हा रे 1.5 लाखाची होती, पण ते एक्सपेन्सिव्ह जाऊ दे. एंगेजमेंट रिंग होती ती माझी. अरे इथेच कुठेतरी पडलास ना, बघ नीट. नाहीतर तू एक काम कर, सगळ्यांची आमची तलाशी घेऊन टाक. वाटलं तर उगाच नंतर गेल्यानंतर काही गैरसमज नको. हा हा चालतंय, चेक कर आमच्या खिशे. अरे राहू द्या, फ्रेंडशिपमध्ये असं चेकिंग बेकिंग करायचं मला काही योग्य वाटत नाही. जा. अरे ते सगळं ठीक आहे, पण हा का नाही म्हणत आहे चेक कर म्हणून? अरे चेकिंग बिकिंग काय, आपला मित्र आहे तो, बेस्ट फ्रेंड आहे आपला. त्यांनी चेकिंग घेतली आपली तर मग सगळा विश्वास, फ्रेंडशिप सगळं तुटून जाईल ना. म्हणजे जाऊन द्या काय असेल ते बघतो मी नंतर. चला केक कापून घेऊ आपण. हा चला हॅपी बर्थडे टू यू. हॅपी. अरे अंगठी तर इथं विसरलो होतो मी. अक्रम ए राव कृष्णा, मी तुला सांगितलं ना, मी तुझी अंगठी नाही चोरली राव काल. तसं नाही रे, अंगठी मला सापडली घरी. पण मला एक प्रश्न पडलाय, जर अंगठी तू चोरली नव्हतीस तर तू तलाशी का नाही घेऊन दिलीस? चांगलं झालं सापडली तुझी अंगठी. जाऊ दे ना त्या बाकीच्या गोष्टी, सापडली ना तुझी अंगठी, ते महत्वाचं आहे. जाऊ दे. तसं नाही भाऊ, मला आहे ना जाणून घ्यायचंय की तू का असं बोललास. काय सांगू तुला माझी परिस्थिती, माझी गरिबी. माझा लहान मुलगा आजारी आहे रे. जेव्हा तुझा फोन आला होता ना पार्टीसाठी, मी येणारच होतो, माझी इच्छाच नव्हती. माझा मुलगा म्हटला की पप्पा जावा त्यांच्या पार्टीला, मोठ्या लोकांची पार्टी आहे, मला मिठाई घेऊन या म्हणला तो. त्यासाठी मी आलो. तिथून मी मिठाई चोरली रे. आणि सगळ्यांनी माझी तलाशी घेतली असती तर माझ्या खिशामध्ये काही नसतं, मिठाई सापडली असती. त्यामुळे मी सगळ्यांना मना केलं. आणि माझ्या खिशामध्ये सगळ्यांनी मिठाई बघून म्हणजे मला काय विचार केला असता माझा. आणि मला माझ्या मुलाला ह्या सगळ्यांच्या मध्ये आणायचं नव्हतं. त्यामुळं मी माफ कर मित्रा, मला नव्हतं माहित तू एवढ्या वाईट परिस्थितीमधून चाललायस. तुझ्या पोराचा हॉस्पिटलचा जेवढा काही खर्च होईल सगळं मी करेन. लय उपकार होतील भाऊ, माया लय उपकार होतील. अरे उपकार? येडा बेडा झालास का? अरे दोस्त आहे आपण, तुझ्यासाठी एवढं करणार ना.